उपस्थित सर्व शोकाकुल बंधूंनो, आजचा जो काही प्रसंग आपल्या सगळ्यांच्या समोर आहे असा कुणाच्या बाबतीमध्ये बोलणं सर्वांनाच मी वाटत असतो, परंतु काळाच्या नियतीच्या पुढे काही चालत नसतं. खऱ्या अर्थाने कष्टकरी, श्रमी, त्यामध्ये गरीब, वंचित अशा ह्या सगळ्या वर्गाच्या करता बाबांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे ह्या सर्वांच्या करता समर्पित केलेलं आपण सगळ्यांना बघू. अनेकदा अनेक प्रसंग असे आले की बाबांना त्याच्या संदर्भामध्ये एक कठोर अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली. मग आपली रिक्षा पंचायत असेल, आपली हमाल पंचायत असेल, आपला माथाडी कामगार असेल किंवा असंघटित कामगार असेल, कुठलाही घटक असेल तर बाबांच्या बरोबर ज्यावेळेस चर्चा करण्याची संधी मिळायची किंवा कधी बाबांना भेटायची संधी मिळायची त्यावेळेस बाबांच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार असायचा, सतत पुरोगामी विचार घेऊन बाबा शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी जगले. शिवाय शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सतत त्यांनी त्यांच्या स्मरणात ठेवली आणि तशा पद्धतीनं त्यांची वाटचाल ही राहिलेली आहे, आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि ते बाबा आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहे. एक संघर्ष योद्धा या सगळ्या घटकाच्या करता कसा असू शकतो हे बाबांच्या रूपाने उभ्या भारताने आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्या बाबांना मी राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि